नरकात दिवस उगवतच नाही, असते ती फक्त रात्र. इथे सूर्य नसल्याने प्रकाशच नसतो. पहिले 12 तास फिक्कटसा लाल उजेड सर्वदूर पसरलेला असतो, त्याला पूर्वरात्र म्हणतात. नंतरचे 12 तास तो उजेडही नाहीसा होऊन भयानक काळा अंधार आसमंत व्यापतो. ती असते उत्तर रात्र. ना चंद्रप्रकाश, ना तारे, ना कुठले दिवे. सैतान प्रासादाच्या दालनात आणि मार्गिकेतून काही निळे जांभळे दिवे तेवत असतात, पण त्यांचा प्रकाश असून नसून सारखाच. तो प्रकाश धीर देण्याऐवजी आणखीच घाबरवतो. त्या गूढ रोगट प्रकाशात सावल्या आणखी भयप्रद वाटू लागतात. तशीच एक सावली मोकळ्या मार्गिकेतून हळूहळू आमच्या दालनाकडेच येत होती. आमच्या दालनाला दारच नव्हतं. कुणीही कधीही बिनधास्त या, तशी ती सावलीही आत आली. आम्ही आपापल्या पलंगावर अस्ताव्यस्त झोपलो होतो. ती सावली अधाशीपणे आमच्याकडे पाहू लागली. हळूहळू एका पलंगाच्या जवळ आली, खाली वाकली. तिथे योगेश झोपला होता, अगदी डाराडूर. आपल्या चपळ हातांनी हलकेच ती त्याला चाचपडू लागली, जणू काहीतरी शोधत असावी, पण ते सापडलं नाही. म्हणून तिने आपला मोर्चा सचिनकडे वळवला. पूर्ण पलंग काबीज करून तो ऐसपैस झोपला होता आणि असा दणाणून घोरत होता की दैत्यांनी ऐकलं तर त्यांनाही धडकी भरावी. ती सावली अगदी हळूवारपणे त्याचेही खिसे चाचपडू लागली. ती काहीतरी शोधत असावी, पण तेवढ्यात सचिनने कूस बदलली आणि तिला हात मागे घ्यावा लागला. सावली चिडली. अंधारात फक्त तिचे लकाकते डोळेच काय ते दिसत होते आणि त्या डोळ्यांनी ती अंधारात स्पष्ट पाहू शकत होती. घोरण्यामुळे सचिनच्या ताणल्या जाणाऱ्या मानेवरील नसा तिला दिसल्या, अगदी तटतटलेल्या. त्यांच्यात किती रुचकर ताजं रक्त असेल. युगे लोटली, आपण जिवंत मनुष्यांचं रक्त प्राशन केलं नाही आणि आज अशी नामी संधी चालून आल्याय तर वाया जाऊ द्यायची. धोका दिसताच विंचवाने नांगी उगारावी तसे तिचे तीक्ष्ण सुळे आपोआप बाहेर आले. महामहिम असुरराज कलींनी अजून तरी या गोष्टीची परवानगी दिली नव्हती. त्यांना कळलं तर केवढा मोठा गजहब होईल याची तिला कल्पना होती. पण यावेळी तिला इतर काहीही सुचत नव्हतं. तिला फक्त रक्त हवं होतं, जिवंत मनुष्यांचं उष्ण सळसळीत रक्त. उत्तर रात्र सरून पूर्वरात्र उगवली. प्रासादाबाहेर तिसऱ्या लढतीची जय्यत तयारी सुरू होती. अष्टपद्मासुरासोबतच्या द्वंद्वासाठी सैतानी दूतांनी आणि गुलाम दुरात्म्यांनी रातोरात एक डोह खोदून तयार केला होता. ऑक्टोपस हा समुद्री जलचर. जमिनीवर त्याची हालचाल मंद पडेल आणि त्याला नामोहरम करणे सोपे होईल एवढीच स्ट्रॅटेजी आम्ही बनवू शकलो. ज्या कुणाची लढतीसाठी निवड होईल त्याने नीट ध्यान लावावं. मण्याचा योग्य वापर करून अष्टपद्मासुराला जमिनीवर खेचावं आणि 15 मिनिटं वाया घालवावी असं ठरलं. चर्चेत सचिनचे फारसे लक्ष नाही असे दिसले. विचारपूस केल्यावर तो मान दुखतेय आणि अशक्तपणा जाणवतोय असे म्हणाला. त्याचा एक हात सारखा मानेपाशी जात होता. योगेशने जवळ जाऊन पाहिलं तर त्याच्या मानेवर सर्पदंशासारख्या दातांच्या 2 खुणा दिसल्या. आसपासचा भाग काळा निळा पडला होता. कुणी चावलं होतं का रे तुला झोपेत? योगने विचारलं. माहीत नाही. एकदा मी झोपलो की थेट बेशुद्धच होऊन जातो. मग मानेवर कुणी चावलं किंवा मानच कापून नेली तरी मला काही कळत नाही, सचिन कण्हत म्हणाला. मी जवळ जाऊन त्याची मान पाहिली. अंगावर काटाच उभा राहिला. लगेच धारिष्टाचे तीक्ष्ण सुळे आठवले. काल रात्री ती बया आमच्या दालनात येऊन गेली की काय? प्रत्येकाने आपापले मायावी मणी सुरक्षित आहे का ते बघा आधी, मी ओरडलो. 9 पैकी 7 जण दालनात इतस्ततः पसरले. गुप्त ठिकाणी नीट लपवलेले आपापले मणी शोधू लागले. एका मण्याचा विस्फोट आधीच झाला होता. दुसरा अस्थिर झालेला केतुमणी मी सूर्यमण्यासोबतच दडवून ठेवला होता. बाकी 6 जणांनाही त्यांनी दडवलेले मणी सापडले. आम्ही सर्व मणी एकत्र केले. कुठलाही मणी चोरीस गेला नाही आहे हे पाहून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. काल रात्री धारिष्ठा आपल्या दालनात आली असणार. तिचा हेतू नक्की काय होता हे कळणं अवघड नाही.
आपण पहिल्या 2 लढती मण्यांच्या सामर्थ्यावरच जिंकलोय हे एव्हाना सैतानाच्याही लक्षात आलं असेल. कदाचित त्यानेच तिला आपले मायावी मणी हस्तगत करण्याच्या मोहिमेवर धाडलं असणार. आपण ते सोबत घेऊनच झोपत असू असा तिचा अंदाज असेल, पण तो चुकला. चिडून तिने सचिनच्या मानेत दात रुतवले आणि 2 घोट रक्त पिऊन आपला राग शांत केला असण्याची शक्यता आहे. मी अंदाज बांधला. काय म्हणजे आता तिच्यासारखा मीही वॅम्पायर बनणार की काय? साल्यांनो पूर्ण वाट लावलीत माझी होलसेलमध्ये. सचिन गळ्यावर हात ठेवून ओरडला. डासही आपले रक्त शोषतात म्हणून माणूस डास बनतो काय? हॉलिवूडवाल्यांवर विश्वास ठेवू नकोस, ते काहीही दाखवतात. तुझा मणी सोबत घेऊन थोडा वेळ शांत बस, तुला आपोआप बरं वाटेल, मी सल्ला दिला. अरे पण सैतानाला आपले मणीच हवेत, तर असे गुपचूप चोर धाडण्याची काय गरज? 1-2 दैत्य पाठवून तो ते कधीही हिसकावून घेऊ शकतो, लिंबाजी म्हणाला. मग तो आपल्यावर अन्याय ठरणार नाही का? नरकातील क्रूर दैत्यांविरुद्ध निशस्त्र मनुष्य लढले आणि हरले, यात सांगण्यासारखा कुठला पराक्रम आहे? मायावी मदत मिळालेल्या मनुष्यांना आपण हरवले असे दिसले तरच पाताळाची थोडीफार इब्रत वाचेल. पण मणीसोबत असल्यावर आपल्याला नामोहरम करणं तितकं सोपं नाही हे सैतानालाही कळलंय. म्हणूनच त्याने मणी चोरण्याचा हा रडीचा डाव खेळला असणार, मी स्पष्ट केलं. मला आता एकदम बरं वाटतंय. गळ्यावरच्या दातांच्या खुणाही मिटल्या. नशीब ती धारिष्ठा 2 घोट पिऊनच थांबली. होलसेलमध्ये माझ्या शरीरातील रक्ताचा पूर्ण स्टॉकच संपवून टाकला असता तिने तर माझं काही खरं नव्हतं. पण हे मणी सॉलिडच आहेत हा, सचिन खुश होत म्हणाला. त्याच्या डोळ्यांखालची काळी वर्तुळं जाऊन चेहरा पुन्हा ताजा टवटवीत दिसू लागला होता. लढतीची वेळ होताच आम्हाला डोहाच्या ठिकाणी घेऊन जाण्यात आलं. धारिष्ठाच्या चेहऱ्यावर आज वेगळाच तजेला होता. मानवी रक्त प्यायल्याचा हा परिणाम असावा. सचिनचं देशी विदेशी पंचपक्वांना हादडून दाट झालेलं रक्त तिला फारच गोड लागलं असावं. ती पुन्हा पुन्हा अधाशी नजरेने आमच्या 9 जणांच्या गर्दीत त्याला शोधत होती आणि सचिन तिला पाहताच मंगेशच्या पाठी लपण्याचा प्रयत्न करत होता. 3 घंटा वाजल्या. महामहिम असुरराज कली सिंहासनावर बसले. तमाम पाताळवासियांनी झुकून आदर व्यक्त केला. आम्हालाही करायला लावला. आधी चीड यायची, पण आता अंगवळणी पडलं होतं. नरकातून सही सलामत बाहेर पडायचं तर वाकेन पण मोडणार नाही हाच बाणा स्वीकारावा लागणार होता. तसंही आम्ही फार इगो वगैरे ठेवत नाही. आपला स्वाभिमान न दुखवता समोरच्याला मोठेपणा देता येतोय आणि त्याला बरंही वाटतंय तर देऊन टाकावा, नसती उठाठेव करत बसू नये. तुम्हाला आत्ताच्या आत्ता नरकातून बाहेर सोडतो असे लेखी आश्वासन सैतानाने दिले असते तर सचिन त्याचे पाय दाबून द्यायलाही तयार होता. बोललो ना, आपल्याला इगो बिगो काही नाही. असो, परंतु आज प्रतिस्पर्धी दैत्याच्या आधीच कलिराज सिंहासनावर विराजमान झालेले पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं. अष्टपद्मासूर कधी येणार, तो कसा दिसतो याची फारच उत्सुकता लागलेली, पण चिंताही वाटत होती. आज मणी कुणाला निवडणार कुणास ठाऊक. पण त्याचवेळी विशालचा राहुमणी तळपू लागला. निवड झाली होती. विशालने मनाची तयारी केली आणि मणी जपून खिशात ठेवत त्या काळ्या कभिन्न पाणी असलेल्या डोहात कंबरेपर्यंत खोल चालत गेला. तगमगीचे काही क्षण सरले तरी अष्टपद्मासुराचा पत्ता नव्हता. वैतागलेला विशाल मागे वळून म्हणाला, या अष्टपद्मासुरांच्या उदरात अस्मादिकांशी द्वंद्व करण्याच्या कल्पनेने गोळा आलेला दिसतो. भयाने त्यांनी या युद्धस्थळी पाचारणच केले नाही असे अस्मादिकांना भासते. इतक्यात त्याच्या मागे पाण्यातून एक आकृती हळूहळू वर येऊ लागली. 5 फूट, 10 फूट, 15 फूट असं करत करत तब्बल 25 फुटांवर गेली. असंख्य चूषके असलेले त्याचे 8ही पाय सैतानी चापकासारखे लवलवत होते. त्याचा अवाढव्य आकार पाहून आम्हाला धडकीच भरली. आमच्या चेहऱ्याचा उडालेला रंग पाहून विशाल मागे वळला आणि ते महाप्रचंड धूळ पाहून हादरूनच गेला. अस्मादिक आता मूर्छित पडतात की काय अशी चिंता आम्हाला सतावू लागली. आम्ही अष्टपद्मासुराच्या येण्याची वाट पाहत होतो, पण खरं तर तो आधीपासूनच त्या डोहात हजर होता. बुडी मारून बसला असल्या कारणाने दिसत नव्हता.
त्याने आपले वळवळणारे पाय थरथरणाऱ्या विशालच्या शरीराभोवती लपेटायला सुरुवात केली. विशालला काय करावं ते सुचेना. शरीर क्षणाक्षणाला अधिकाधिक जखडलं जात असताना ध्यान तरी कसं लावणार. अष्टपद्मासुराला जमिनीवर खेचून अगतिक बनवावं आणि नामोहरम करावं ही आमची योजना किती बालिश होती हे कळू लागलं. 25 फुटी राक्षसी ऑक्टोपसला आमचा साधारण देहयष्टीचा विशाल कसा काय जमिनीवर खेचणार होता. राहुमणी प्रकाशमान झाला होता. विशालला ध्यान लावून त्याच्याकडून आपला हेतू साध्य करून घ्यायचा होता. योगेश आणि किरणसारखी अक्कल हुशारी वापरून अष्टपद्मासुराला 15 मिनिटे तरी रोखून धरायचे होते. तसे नसते झाले तर आम्ही लढत हरलो असतो हे निश्चित, पण त्या दैत्याने तिथल्या तिथेच विशालचा बळी घेतला असता. आमची चिंता वाढू लागली. वेदना जाणवत नसल्याने विशाल अजूनही अष्टपद्मासुराच्या घट्ट विळख्यात टिकून होता. तो जमिनीपासून 15-20 फुटांपर्यंत वर उचलला गेला होता. दैत्याने आपले धारधार चोचीसारखे दात उघडले. आता तो विशालचा घास घेणार एवढ्यात विशाल त्याच्या मगर मिठीतून निसटला. आंघोळ करताना ओल्या हातातून बुळबुळीत साबण निसटतो तसा अक्षरशः निसटला. अष्टपादाच्या वेड्यावाकड्या शरीरावरून घसरतच खाली आला आणि डोहात कोसळला. एक बुडी मारून पुन्हा वर आला. चवताळलेला अष्टपद्मासूर आपल्या पायांनी पुन्हा पुन्हा त्याला जखडण्याचा प्रयत्न करत होता, पण विशाल त्याच्या पकडीत येईना. प्रतिस्पर्ध्याची पकड घट्ट बसू नये म्हणून पैलवान पूर्ण अंगाला तेल लावतात तसे काहीसे विशाल सोबत झाले होते. असुराला त्याला पकडताच येत नव्हतं. तो त्याला पुन्हा पुन्हा पकडायचा. विशाल पुन्हा पुन्हा निसटायचा. खरं तर अष्टपादाच्या पायांवरची चुषके व्हॅक्यूम सक्शनसारखी कामं करतात. एकदा एखाद्या वस्तूला चिकटली की चिकटली. पण राहुमण्याच्या मायावी शक्तीने विशालला पाऱ्यासारखे सुळसुळीत बनवले असावे. पद्मासुराचे चिकट पायही त्याला धरून ठेवू शकत नव्हते. 4-5 मिनिटं अशी झटापटीत गेल्यावर विशाल थेट डोहाच्या बाहेर धावला आणि कोरड्या किनाऱ्यावर उभं राहून अष्टपद्मासुराला डिवचू लागला. पद्मासूर 8ही पायांनी डोहातील दगडगोटे त्वेषाने त्याच्या दिशेने भिरकावू लागला. पण विशाल इतक्या वेगाने डावी उजवीकडे पळत होता की आमची नजरही त्याच्यावर ठरेना तर अष्टपादाचा नेम काय लागणार. मग त्याने एकाच वेळी 5-6 दगड त्याच्या दिशेने भिरकावले. मॅट्रिक्स सिनेमातल्या ॲक्शन हिरोसारखी हवेतल्या हवेत कवायत करून विशालने ते सर्व दगड चुकवले. आम्ही थक्क झालो. पाताळवासी हैराण झाले. सैतानराज कली सिंहासनावर मूठ आपटत होता. राहुमण्याने विशालच्या शरीराला बुळबुळीतपणा आणि प्रचंड गतिमानता बहाल केली असावी. 10 मिनिटं उलटून गेली होती. अष्टपद्मासुराला आता विशालचा खात्मा करण्यासाठी डोहाबाहेर पडणं भागच होतं. तो 8ही पायांनी सरपटत किनाऱ्यावर आला. लगेचच त्याचा वेग मंदावला. 25 फुटी अवजड शरीर घेऊन जमिनीवर वेगवान हालचाली करणं त्याला शक्य नव्हतं. मंद पडलेला अष्टपद्मासूर आणि अतिवेगवान अस्मादिक यांची डोहा किनारी चांगलीच जुंपली. पद्मासूर आपल्या पायांनी विशालला जखडण्याचा व्यर्थ प्रयत्न करू पाहत होता तर विशाल त्याच्या 8ही पायांमधून चित्त्यासारखा धावत होता. सुपरफास्ट वेगाने चाललेली एखादी चित्रफितच पाहत आहोत की काय असं वाटलं. अखेर 15 मिनिटांचा अवधी संपल्याची घंटा वाजली. विशाल थांबला, पण तोवर त्याने अष्टपद्मासुराचे 8ही पाय वेण्यांसारखे एकमेकात गुंडाळून ठेवले होते. बिचारा दैत्य अगतिकता नजरेत घेऊन किनाऱ्यावर पडला होता. आम्ही विजयाचा जल्लोष केला, पण सैतान खवळला होता. त्याने जवळच उभ्या दूतांच्या कानात काहीतरी सांगितलं. त्या दूतांनी लखलखत्या धारदार शस्त्रांच्या मदतीने अष्टपद्मासुराचे 8ही पाय कापून टाकले. बिचारा रक्ताच्या थारोळ्यात डोहा किनारी पडून होता. पुन्हा एकवार भ्रमनिरास झालेले पाताळवासी मनुष्य प्राण्यांना लाखोली वाहत आपापल्या घरी परत गेले. धारिष्ठाने आम्हाला दालनात आणून सोडले. अस्थिर झालेला विशालचा राहुमणीही मी माझ्या ताब्यात घेतला आणि सूर्यमण्यासोबत सुरक्षित ठेवून दिला. त्या रात्री पुन्हा ती काळी सावली आमच्या दालनात शिरली. कालच्या प्रसंगानंतर आम्ही सावध झालो होतो आणि पुन्हा कुणाचं रक्तप्राशन केलं जाऊ नये म्हणून किमान एकाने तरी जागून गस्त ठेवायची असं ठरलं होतं. त्या रात्री विजयची पाळी होती.
पण अष्टपद्मासुराला चारी मुंड्या चित केल्याच्या उन्मादात आम्ही पाताळ भोजनाचा यथेच्छा आस्वाद घेतला. पाण्यासारखेच पण हिरवट रंगाचे दिव्यार्कही प्यायलो. पोट भरलेलंच असायचं, पण या खाद्यान्नाने जिभेवर छान चव रेंगाळायची. तोंडाचाही व्यायाम व्हायचा. नशिबाने पृथ्वीवर परतलोच तर खाण्यापिण्याची आपली सवय सुटलेली नसावी म्हणून आपण इथले खाद्यपदार्थ चाखतो असे सचिन म्हणायचा. इथल्या पंचपक्वानांनी एक वेगळीच तुष्टी, एक वेगळंच समाधान मिळायचं. जेवल्यावर झोप तर इतकी छान यायची की स्वर्गसुखच, नरकात मिळणारं स्वर्गसुख. त्या रात्रीही या विजयी मेजवानीनंतर आम्ही अगदी गाढ झोपलो. गस्तीची जबाबदारी असणारा विजयही घोरू लागला आणि त्याचाच फायदा घेऊन ती काळी आकृती उत्तर रात्रीला पुन्हा आमच्या दालनात शिरली. आम्ही मणी सोबत घेऊन झोपत नाही हे तिला माहीत होतं. तिने आमचे पलंग, गाद्या गिरद्या चाचपडून पाहिल्या. मग दालनातील इतर वस्तूही धुंडाळल्या, पण मणी सापडले नाहीत. ती वैतागली. दात विचकून झोपलेल्या 9 जणांकडे पाहू लागली. हे एवढेसे क्षुद्र मनुष्य आणि पाताळात येऊन दैत्यांना डोईजड ठरतात, यांची जिरवायलाच हवी. त्यासाठी ते मायावी मणी सापडायलाच हवेत, परंतु तेच तर सापडत नाही आहेत. काल रिक्त हस्ते परतल्यावर महामहिम असुर सम्राटांनी तिला सज्जड दम दिला होता. भयाने तिच्या दुरात्म्याचं पाणी पाणी झालं होतं. आज पुन्हा रिक्त हस्ते परतली तर कदाचित ते तिला प्राणदंडच देतील. काय करावं, कुठे शोधावं? तिने पुन्हा दालनाचा कोपरानकोपरा धुंडाळला. एकही मणी सापडला नाही. चिडून ती पुन्हा सचिनच्या पलंगाकडे आली. तिने आपले तीक्ष्ण सुळे बाहेर काढले आणि नररक्ताचा घोट घ्यायला वाकली, पण तेव्हाच पलंगाखाली द्रव्यार्काचा एक रिकामी प्याला गुप्तपणे चिटकवून ठेवलाय असे तिला दिसले. तिने त्यात हात घातला. तिला सचिनचा शनिचर मणी सापडला. म्हणजे ही यांची गुप्त जागा आहे तर. मग तिने एक एक करून प्रत्येकाच्याच पलंगाखाली डोकावून पाहिलं. मंगेशचा बुधमणीही तसाच लपवलेला सापडला. आजच्या रात्री 2 मण्यांची मिळकत, एवढं पुरेसं आहे. त्याच आनंदात कुणाच्याही रक्ताचा घोट न घेता ती दोन्ही मणी घेऊन महामहिम कलीकडे परतली. दुसऱ्या पूर्व रात्रेला जेव्हा सचिनला जाग आली तेव्हा त्याचं डोकं ठणकत होतं. मंगेशचेही पाय दुखत होते. दोघांना सारखी तहान लागत होती. नेमकी काय गडबड आहे याचा शोध घेतल्यावर दोघांचेही मायावी मणी गायब झाल्याचे आढळले. बाकीच्यांनी आपापले मणी नीट दडवून ठेवले असल्याने ते सुरक्षित होते. मंगेशने डोक्याला हात लावला. वाट लागली, वाट लागली असे म्हणत सचिन दालनात अस्वस्थपणे एरझारा घालू लागला. आता पश्चाताप करून काय उपयोग? मी आधीच म्हणालो होतो ती जागा सुरक्षित नाही म्हणून, किरण चिडून म्हणाला. पण इतके दिवस तिथेच होता ना बरोबर. अचानक चोराला कसं कळलं मणी कुठे ठेवलाय ते? मंगेशने बाजू मांडली. एकच चूक वारंवार कराल तर कधीतरी पकडले जाणारच. धारिष्ठा चलाक आहे, आपण सावध राहायला हवं होतं, लिंबाजी म्हणाला. या विजयमुळे झालंय सगळं. काल गस्त देण्याची पाळी असताना हा झोपलाच कसा? साला तुम्ही आपलं काम बरोबर करत नाही आणि भोगावं मला लागतं. सचिनला खापर फोडायला कुणीतरी मिळालं, पण हे ऐकताच विजय चवताळला. भेंडी, माझं नाव अजिबात घेऊ नकोस. कालच्या पाताळ भोजनात कुणी काय मिसळलं होतं मला काय माहीत. पटकन झोप लागली. पण बाकीच्यांचे मणी आहेतच ना सुरक्षित, तुमचाच कसा काय हरवला? विजयने आपली बाजू मांडली. हे बघा चोराच्या उलट्या बोंबा. आधी कामचुकारपणा करायचा, मग आम्हाला शिव्या घालायच्या. याला काय अर्थ आहे? मी आत्ताच्या आत्ता हा ग्रुप सोडतोय चेतन, सचिन नाराज होत म्हणाला. मग सोड भेंडी आणि जा मसणात, विजय ओरडला. नरकातच आलोय, आता मसणाची भीती कशाला? हा मी चाललो तुमचा ग्रुप आणि हा नरक सोडून. सचिन आवरण्यासाठी दालनात आपली बॅग शोधू लागला. पण आपण इथे बॅग घेऊन आलोच नव्हतो हे लक्षात आल्यावर वेळ कसा काढावा हे त्याला कळेना. तेवढ्यातच धारिष्ठा तिथे आली. आमच्याकडे पाहून कुत्सितपणे हसत म्हणाली, आज उत्तर रात्री तुमची लढत कुणासोबत आहे कळलं का? वृश्चिकासुराशी. आजवर तुमचं नशीब थोर होतं म्हणून वाचलात, पण आज नशीबही तुमच्या बाजूने नसणार मला खात्री आहे. तूच आमचे मायावी मणी चोरलेस ना? लाज नाही वाटत खोटारडेपणा करायला?
की मणीसोबत असताना आमच्या विरुद्ध तुम्ही जिंकूच शकत नाही अशी खात्री झाली आहे तुमची? राजेशने बेधडक विचारलं. ओरडू नकोस. ओरडताना तुझ्या मानेवरच्या हिरव्यागार शिरात ताणतात, त्या पाहून माझे सुळे काबूत राहत नाही. हो, घेतले मी तुमचे मणी. जर तुम्ही ते सांभाळू शकत नाही तर तुम्ही त्यांच्या लायकच नाही. महामहिमसूर सम्राटांची आज्ञा होती तशी, पण त्यांना सर्व मणी एकत्र हवेत म्हणून मी ते अजून तरी त्यांच्या स्वाधीन केलेले नाहीत. मणी या कलिप्रासादातच कुठेतरी दडवून ठेवल्यात मी. तुम्ही स्वतःला पृथ्वीतलावरचे सर्वोत्कृष्ट गुप्तहेर समजताना? मग असेल धमक तर शोधून दाखवा. उत्तर रात्री लढत सुरू होण्यापर्यंतचा अवधी आहे तुमच्याकडे. सुळे दाखवून धमकावत धारिष्ठा निघून गेली. आव्हान! नरकातल्या एका फडतूस ज्युनियर व्हॅम्पायरचं चक्क 9 घोसला आव्हान. आता मी ते मणी शोधून काढेपर्यंत कुठेच जाणार नाही. बरं ठीक आहे, मग सांग बघू कसे शोधणार आहेस तू ते मणी? योगेशने विचारलं. सचिनला काही सुचेना. तो ततपप करू लागला. मित्रांनो, थांबवा आता हे सगळं. ही वाद घालण्याची वेळ नाही. मणी नसताना लढत लढणं जीवावर बेतू शकतं. आपल्याला ते दोन्ही मणी परत मिळवावेच लागतील. धारिष्ठाने ते सैतानाला न देऊन आणि या प्रासादातच दडवल्याचे सांगून एक प्रकारे आपली मदतच केली आहे. उत्तर रात्रीला अजूनही 12 तासांचा अवधी आहे. तेवढ्या वेळेत आपल्याला ते मणी शोधावेच लागतील, मी समजावलं. बरोबर बोलतोयस तू. काय करायचं ते सांग फक्त, मंगेशने विचारलं. दोन्ही मणी एकाच ठिकाणी दडवून ठेवेल इतकी धारिष्ठा मूर्ख नाही. म्हणून आपण 2 गट करूयात. प्रासादाचा कानाकोपरा हुडकून काढूया. शोधताना सतत धारिष्ठाच्या दृष्टीने विचार करा. ती प्रासादात कुठे कुठे जाऊ शकते, मणी कुठे दडवू शकते, या प्रश्नांची तुम्ही स्वतः धारिष्ठ आहात असं समजूनच उत्तरं शोधा. मणी नक्की सापडतील, मी म्हटलं. लगेचच आम्ही 5 आणि 4चे 2 गट बनवून शोध मोहिमेवर बाहेर पडलो. प्रत्येकाने आपापले उरलेले मणी सोबत घेतले. कलिप्रासादात आमचे गहाळ झालेले 2 मणी शोधताना इथे उरलेले धारिष्ठाने लंपास केले तर आमच्यासारखे मूर्ख आम्हीच. राजेश, लिंबाजी, किरण, मंगेश आणि योग कलिप्रासादाच्या डावीकडे गेले. मी, विशाल, विजय आणि सचिन उजवीकडे निघालो. कलिप्रासाद ही अनेक मजली भव्य वास्तू होती. त्यात ते मुठीत मावतील इतके मणी लपवण्यासाठी असंख्य जागा होत्या. या वास्तूचं वैशिष्ट्य म्हणजे इथे कुठल्याच दालनाला दरवाजा असत नाही. त्यामुळे आम्ही सर्वत्र संचार करू शकत होतो. सचिनला आता सारखी भूक लागत होती आणि मंगेशचीही तीच अवस्था असणार यात शंका नव्हती. आम्ही प्रत्येक मजल्यावरचे एक एक दालन, एक एक कानाकोपरा नीट पडताळू लागलो. 8-10 हात आणि तेवढेच डोळे प्रत्येक दालनात तपासणी करत असल्याने फार वेळ लागत नसे. मी कुठे गुप्तदारे, कपाटे, फडताळे दिसतात का तेही बारीक नजरेने पाहत होतो. प्रत्येक वस्तू उलटी पालटी, उभी आडवी केली जात होती. गाद्या गिरद्या चाचपडून पाहिल्या. आसने, बैठकी यांचे सांधे तपासले. सजावटीच्या वस्तू, दिव्यार्कांचे फवारे, मार्गिकांमधील निळ्या जांभळ्या दिव्यांच्या खोबणी सगळे धुंडाळल्यावर दैत्य सदन मजल्यावर पोचलो. इथे सैतानाच्या खास मर्जीतल्या दैत्यांची आणि दूतांची निवासस्थाने होती. ते आमच्याकडे खाऊ की गिळू नजरेने पाहत होते. पण लढतीत पराभूत होण्याआधी आमच्या जीवाला कुणीही अपाय करू नये असा सैतानी फतवा असल्याने त्यांचा नाईलाज होता. आम्हाला कुणीही कुठेही जाण्यास अटकाव केला नाही. आम्ही अनेक दैत्यांच्या वैयक्तिक वस्तूही चाचपडल्या. त्यांच्या चेहऱ्यावर भयंकर संताप दिसू लागला तेव्हा सटकलो. अचानक समोरून पूर्ण मार्गिका चढेल असा कुणीतरी दैत्य चालत येताना दिसू लागला. तो भल्लुकासूर आहे. त्याच्या फार जवळ जाऊ नका, नाहीतर फाडून खाईल. नखे पाहिलीत का त्याची? एक असुर दूत तिथून पळून जाताना म्हणाला. आमची तंतरली. आम्ही इथे तिथे पाहू लागलो. एका दालनात शिरणारच होतो, परंतु त्याआधीच मला भल्लुकासुराच्या गळ्यात विचित्र मण्यांची माळ दिसली. त्यातच आमचे मणी असतील तर? मी सर्वांना तिथेच थांबायला सांगितलं. पण जसजसा भल्लुकासूर जवळ आला तसतसा त्याचा उग्र चेहरा, तीक्ष्ण सुळे
आणि खंजिरासारखी भयंकर नखे पाहून एक एक जण मागच्या मागे निसटला. सचिनला अचानक तहान लागली. अस्मादिकांना तात्काळ लघुशंकेला जावं लागलं. विजयला शेजारच्या दालनात काहीतरी दिसलं होतं म्हणे. थोडक्यात त्या आडदांड भल्लुकासुरासमोर मी एकटाच पडलो. निदान लढत हरेपर्यंत तरी सैतानाचे अभय असल्यामुळे हा भल्लुकासूर मला काही करणार नाही असे वाटले होते. पण त्याने जवळ येताच आपले बैलगाडीच्या चाका एवढे प्रचंड मस्तक माझ्या समोर आणून जोरदार आरोळी ठोकली. माझा आत्मा थरथरला. माझ्या वाटेतून बाजूला हो नालायक पृथ्वीवासी मनुष्य. एवढी प्रचंड आकृती समोरून येताना दिसत नाही का तुला? भल्लुकासूर गरजला. क्षमा करा, पण आम्ही दूत धारिष्ठासोबत एक खेळ खेळत आहोत. तिने आमचे मणी लपवलेत. त्यातील एक तुमच्या गळ्यातील माळेत असावा असं मला वाटतं. तुम्ही मला जरा वेळ तुमची माळ पाहू देता का? मी चाचरत म्हटलं. इतर दूत आणि दैत्य माझ्या समोर उभं राहण्यास देखील भीतात आणि तुला चक्क माझ्या गळ्यातील माळ हवी? इतकं धाडस? ठीक आहे, देईन मी तुला माझी माळ, परंतु एका अटीवर. तुला माझ्या सोबतही एक खेळ खेळावा लागेल. तू जिंकलास तर माळ तुझी, हरलास तर तुला चिरडून मारेन. आहे कबूल? भल्लुकासुराने आव्हान दिले. स्वीकारण्यावाचून पर्यायच नव्हता, कारण त्याच्या माळेत मला मंगेशचा बुधमणी स्पष्ट दिसत होता. ही धारिष्ठा आणि भल्लुकासुराची आम्हाला कोंडीत पकडण्याची योजना असावी. पण सूर्यमण्याच्या कृपेने मला वेदना होत नव्हत्या आणि सध्या तरी कुणीच दैत्य आम्हाला जीवे मारू शकत नव्हतं. त्यामुळे एखादा तितकासा जीवघेणा नसलेला खेळ त्याच्यासोबत खेळायला काय हरकत आहे? मी हो म्हटलं. पण तितक्यात विजय तिथे धावत आला आणि ओरडला. त्याच्या बोलण्यात येऊ नकोस चेतन. भल्लुकासुराला सैतानाकडून वरदान मिळालंय. त्याला कधीही, कुठेही, कुणाचीही एक हत्या माफ आहे. तो तुला खरंच चिरडून मारेल. अरे, म्हणूनच सारे दैत्य आणि दूत त्याला घाबरतात. मी आताच काही दूतांना हे बोलताना ऐकलंय. मला धसकाच बसला. भल्लुकासुराने विश्वासघात केला होता. तो क्रूरपणे हसत म्हणाला, फार काही कठीण खेळ नाही मानवा. फक्त एकमेकांना मिठी मारायची. तू माझ्या मिठीतून निसटून दाखवलंस तर जिंकलास. म्हणजे खल्लास. भल्लुकासुराला मिठी मारणं म्हणजे अंगावर काळे कुळकुळीत केस असलेल्या प्रचंड कातळालाच मिठीत घेणं. आता मला वेदना होणार नाही कदाचित, पण शरीरातील हाडामांसाचा चकणाचूर मात्र नक्कीच होईल. मी भल्लुकासुराला नाही, वेदनाविरहित मृत्यूलाच मिठी मारायला जात होतो. सचिन, विशाल आणि विजय बाहेर येऊन हतबलपणे पाहू लागले. ते काहीच करू शकत नव्हते. भल्लुकासूर 7 मजली हसत दोन्ही हात पसरून पुढे येऊ लागला. मी एक एक पाऊल मागे जाऊ लागलो, पण त्याने गपकन पुढे येऊन मला मिठीत धरलंच. त्याचे दोन्ही हात अजगराच्या वेटोळ्याप्रमाणे माझ्या पाठीवर पडले. त्या दाट केसात मी क्षणाक्षणाला आत रुतू लागलो. जणू काळ्या कभिन्न केसांच्या डोहातच उडी मारली असावी. भल्लुकासुराच्या देहाला भयंकर उग्र दर्प येत होता. त्याने कित्येक युगे आंघोळ केली नसावी. तो क्षणाक्षणाला माझ्या पाठीवरची पकड घट्ट करू लागला आणि मी सुटकेचा अपयशी प्रयत्न करत होतो. वेदना जाणवत नव्हत्या, पण श्वास कोंडू लागला. भल्लुकासुराच्या मिठीत मी असा सामावलो की मला बाहेरचं काहीच दिसेना. चहूबाजूंनी काळा कुट्ट अंधार दाटून आला. कदाचित ही मृत्यूचीच काळी सावली असावी.